मराठ्यांचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आरोप केला। फडणवीस हेच भुजबळांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागली। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे। रॅलीच्या चौथ्या दिवशी त्यांनी असा शाब्दिक हल्ला केलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन उभं केलंय। पुढील वादळापूर्वीची शांतता रॅली असल्याची चर्चा आहे। 6 ते 13 जुलैपर्यंत त्यांचा मराठवाडा दौरा आहे। दरम्यान ते मराठवाड्यात समाज बांधवांशी संवाद साधत आहेत। शांतता रॅलीतून त्यांनी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलंय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्ला चढवलाय। त्यांनी फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय। यावेळी जरांगे या पाटील यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपातला आरोप केलाय। मी त्यांना समजून सांगितलं, याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा। जनतेशी ते खुणशीपणानं वागतात हे त्यांच्या लक्षात मी आणून दिलंय। त्यामुळे गरिबांचं वाटोळं झालंय हे त्यांच्या लक्षातही आणून दिलंय। त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली। आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलंय। फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलंय। फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रिपद यासाठीच दिलंय का, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय।